आंतरराष्ट्रीय घरेलू कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर 16 जून 2026 रोजी महाराष्ट्र घरेलू कामगार संघटना CI2 संलग्न यांच्या वतीने कामगार उपायुक्त कार्यालयावर निदर्शने आंदोलन करण्यात आले। परंतु कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाचे नेतृत्व डॉक्टर DL कराड आणि ॲडव्होकेट वसुधा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। यावेळी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स CI2 संलग्न महाराष्ट्र घरेलू कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घरेलू कामगारांच्या हक्कासाठी जोरदार घोषणाबाजी केली। दरम्यान सिंधुदुर्ग शार्दूल, सीताराम ठोंबरे, शारदा निक्कम यांच्या वतीने विविध मागण्यांचे आंदोलन सादर करण्यात आले। घरेलू कामगारांना सामाजिक सुरक्षा, शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ, कामगार म्हणून योग्य संरक्षण आणि प्रलंबित मागण्यांची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। दरम्यान या प्रसंगी सिंधुताई शार्दूल, कॉम्रेड सीताराम ठोंबरे, शारदा कदम, मोहन जाधव, मालिनी वाघ, संगीता भवर, रुपाली पेडणेकर, रोजे सय्यद, अलका कदम, लीलाबाई अंबोरे, सुनीता साबळे, सुनीता लिलके, शोभा पाटील आदी उपस्थित होते। दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना आंदोलनकर्त्यांनी अधिक माहिती दिली। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आडाव, सातपूर। आज आपण CI2च्या माध्यमातून निदर्शने आंदोलन करता आहे, नेमकं काय मागण्या आहे, काय सांगाल? आजच्या आमच्या मागण्या आज 16 जून घरेलू कामगार आंतरराष्ट्रीय दिन म्हणून एक 100 वर्षापूर्वी ज्या लोकांनी चळवळ केलेल्या लोकांना अनेक राज्यामध्ये या 13 राज्यामध्ये या सर्व योजना सुरू झालेल्या आहेत, परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठलाही कायदा या घर कामगार महिलांसाठी नाही। तर आपला म्हणणं असं आहे की घर कामगारांना किमान वेतन कायदा म्हणजे 26,000 कामाच्या तासाप्रमाणे 26,000 रुपये त्यांना किमान वेतन मिळालं पाहिजे। आठवड्याची सुट्टी म्हणजे वार्षिक 15 दिवसाची रजा मिळाली पाहिजे। त्यांना त्यांचे 60व्या वर्षी पेन्शन मिळाली पाहिजे। त्यांना घरकुल योजनेमध्ये समाविष्ट केलं पाहिजे आणि त्यांना जे सन्मानधन मिळते 10,000 रुपये त्याच्यात वाढ झाली पाहिजे, बोनसमध्ये वाढ झाली पाहिजे आणि ह्या सगळ्या अन्य मागण्या आहेत। तर ह्या महिलांना कुठलंही संरक्षण नाही, मुलांच्या शिष्यवृत्तीचं त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती नाही। बांधकाम मंडळामध्ये तशी तरतूद केली तशी घरेलू मंडळामध्ये 100 कोटी रुपये तयार करून शासनाने 100 कोटीचा निधी द्यावा आणि कामगार मंडळामध्ये सक्षम पद्धतीने काम तयार करून हा निधी देऊन ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे चाललेले घरकामगार महिलांवर अन्याय, या अन्याय दूर करण्यासाठी आपण सातत्याने या ठिकाणी कामगार उपायुक्ताकडे आपण येत आहोत आणि त्यांच्याकडून आमची मागणी आहे। यापूर्वी आपण 2 तारखेला कामगार मंत्री मुंबई या ठिकाणी जाऊन आलो, कामगारांच्या घरकामगारांच्या समस्या सांगितल्या, त्यांना कुठलाही संरक्षण नाही आणि संरक्षणसारखा कुठलाही कायदा नाही त्यांच्याकडे आणि महिला आजारी पडतात, त्यांचा मृत्यू होतो, काही मोठे आजार होतात, त्यांच्यासाठी काही संरक्षण विमा म्हणून काही कुठलंही सरकारचं लक्ष नाही आणि ह्यासाठी आम्ही सर्व या मागण्या करत आहोत की कामगार मंत्र्यापासून तर डायरेक्ट उपायुक्तपर्यंत आज आम्ही शेवट हा 16 जून घरकामगार आंतरराष्ट्रीय प्रलंबित मागण्यासाठी आम्ही इथे कामगार उपायुक्त कार्यालयावर निदर्शनं करून आम्ही आमचं म्हणणं मांडणार आहोत आणि त्यांना निवेदन देऊन तातडीने ह्या मागण्या कामगार मंत्र्याला कळवाव्या आणि हे सर्व लाभ चालू करावे आणि यामध्ये काही लाभामध्ये बदल करावा आणि कामगारांना न्याय मिळावा, एवढीच मागणी आम्ही सातत्याने CI2 घरेलू कामगार संघटना करत आहे। या ठिकाणी CITUच्या नेतृत्वाखाली घरेलू कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी या ठिकाणी निदर्शन केले। खरं म्हणजे घरेलू कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन केलेले आहे, परंतु त्या कल्याणकारी मंडळामध्ये कुठलाही लाभ किंवा काही सवलत नाही आहे। जसं बांधकाम मंडळामध्ये अनेक सवलती आहेत, त्या पद्धतीने घरेलू कामगारांसाठी होईल। म्हणून आपली पहिली मागणी आहे या कामगार आहे यांनासुद्धा किमान वेतन मिळालं पाहिजे
कारण ह्या ज्या घरांमध्ये काम करतात, जिथे कलेक्टर असेल, ऑफिसर असेल, शिक्षक असेल, प्राध्यापक असेल, या त्यांच्या घरामध्ये काम करतात म्हणून त्यांना नोकरी करता येते, नाही तर त्यांच्या बायकोला घरीच राहावं लागलं असतं. परंतु यांच्यामुळे त्यांना 2 पैसे जास्त मिळतात आहे, म्हणून यांना किमान वेतन मिळालं पाहिजे. त्याचबरोबर या अनेक कामं करण्यापेक्षा 8 तासाची ड्युटी त्यांची तासावरती ठेवलं पाहिजे. त्याचबरोबर जे मंडळ स्थापन केलेले आहे त्या मंडळामध्ये कमीत कमी 250 कोटी रुपये यांनी त्या मंडळात ठेवलं पाहिजे. त्या ठेवल्यानंतर त्याच्या आधारे या कामगारांना त्याच्या सवलती मिळतील. 55 वर्ष झाल्यानंतर 10,000 रुपये त्यांना सन्मानधन मिळते, परंतु ते आता 50 वर्ष जरी झाले तरी त्यांना मिळालं पाहिजे, अशी पण आमची एक मागणी आहे. या विविध मागण्या घेऊन आज कामगार उपयोग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण देशामध्ये प्रत्येक कामगार उपयुक्त कार्यालयावरती सिटूच्या वतीने घरेलू कामगारांचे निदर्शने करण्याचे कार्यक्रम आयोजित केलेले आहे. आता तुम्हाला माहिती आहे की गेले 1, 2, 3 तारखेला महाराष्ट्र सिटूच्या नेतृत्वाखाली आम्ही 3 दिवस धरणे आंदोलन मोर्चे मुंबईला आम्ही केले आणि त्यावेळेला आश्वासन दिलेले की आम्ही ह्या प्रश्नावरती तातडीने लक्ष घालतो. परंतु हे सरकार आहे गेंड्याच्या घातडीचं, अनेक वेळा मागणी करू नये हे फक्त हो म्हणतं, परंतु करत काहीच नाही. म्हणून आज इशारा देतो आम्ही, जर हे प्रश्न सोडवले नाही यापुढे घरेलू कामगार यापेक्षा तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा देण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही